हमने वही लगाया दिल जहाँ दिल लगाना मना था, आखिर वही किए सजदे जहाँ सर झुकाना मना था. She was beautiful, but not like those girls in magazines. She was beautiful for the way she thought. She was beautiful for the sparkle in her eyes when she talked about something she loved. She was beautiful for her ability to make other people smile, even if she was sad. भाई के पास चल रहा है बहुत उजाला. सब इन्स्पेक्टर बाजीराव सिंगम बिन पगारी फुल अधिकारी दंगा झाला चालले घरी सदा लोकांच्या दारी. आपल्या आजीचं लग्न आहे, आबाजीचं बारसा आहे, सासूबाईचा वाढदिवस आहे, कार्यक्रम लय मोठा आहे. ॲटम बॉम्ब झेंडू बॉम्ब जेवायला केले 32 तालुके 24 जिल्ह्याला आमंत्रण आहे. आर पाटील, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, शिवाजीराव मोगे, नरेंद्र मोदी, संजय राठोड, संजय देशमुख सर्व स्वयंपाक करायला बोलावले. तुम्हाला आजचं आमंत्रण 1 महिन्याला जेवण चूल पेटवायची नाही, उपाशी राहायचं नाही. जेवायची वाट जिथं पाहायची नाही. डुकत दिसले तिथे जेवायला याचं, पाणी प्यायला चालणे आणायचं, दात कुराला मुसळ आणायचं, लेकरं खंब्याला बांधायचे, कुत्रे कडेला घेऊन यायचे. कार्यक्रम लय मोठा आहे. आपला नंबर 9850 2 बोकड्या 1 पाट. पोता केस कात्रा राईट पोलीस स्टेशन आहे. कभी खुशी कभी गम, कभी देशी कभी रम. धिस इज माय ऑर्डर, धिस इज माय भोपळा, बायको मिली नवरा मोकळा. एअर कंडिशन आपलं नाव आहे साहेब. पैशाला कमी करता नाही, कारण की मागच्या वर्षी 32 एकरात गांजरगोत पेरला, चुलीवर मोटर बसवली, बेसरमचे पाईपलाईन लावले, टिनावर ऊस पेरला, हिरीला आग लागली म्हणून ड्युट्या चालू. आमचं राईट पोलीस स्टेशन आहे. बिन पगारी फुल अधिकारी झाला दंगा चालले घरी. चला चला काढा लवकर पटापट पोलीस पटापट पटापट. आपल्या आजीचं लग्न आहे, Time नाही दिवाळी का? कार्यक्रम रविचा. आपला नंबर दिला, फोन करायचा. पैशाला कम करताना खाण्याची बूम, कपड्याचीच फजित आहे. ओके, 2 गोष्टीची कमाई साहेब लोकांनी. IPS विराट चव्हाण. तर VMP लिहितो की झालंय बेधुंद त्या फुलाच्या सुगंधात, मग मी वाऱ्यांकडे का पाहावं. एक चेहरा बसलाय माझ्या मनात, मग मी साऱ्यांकडेच का पाहावं. आणि अनेक प्रयत्न झाले मला आपलंसं करून घेण्याचे, अनेक प्रयत्न झाले मला आपलंसं करून घेण्याचे. जीव अडकलाय माझा चंद्रात, मग मी ताऱ्यांकडे का पाहावं. काय मग कसा झाला प्रवास? का ग, काय झालं? खूप टेन्शन मध्ये दिसतेस. काय नाही, आपण पहिलं खाऊन घेऊया. आता तरी सांग काय झालं? काय नाही ग, बहिणीचा बर्थडे येतोय, 2 दिवसावर बर्थडे आलाय आणि गिफ्ट घेण्यासाठी पैसेच नाहीये. बस एवढंच ना, टेन्शन नको घेऊ. चल मी तुला शॉपिंग करून देते. अगं काय, चल तू. घे आता, तुला काय घ्यायचंय ते. अगं पण कळतच नाहीये काय घेऊ मी. हे बघ, हे पण भारी आहे. नको. हे पण भारी आहे. नको. हे पण भारी आहे. नको. टॉप पण नको बोलली, शर्ट पण नको बोलली, आता शूज तरी घे. ठीक आहे, शूज तर घेते मी, पण मला कुर्ती घ्यायची होती ग तिच्यासाठी. ठीक आहे, चल शूज पण घे आणि कुर्ती पण घेऊया. तुला जी आवडेल ती कुर्ती घे. अगं पण ह्याचे पैसे खूप होतील. कशाला काळजी करतेय, मी देते. अगं पण तू जॉबला पण नाहीयेस, एवढे पैसे आले कुठून? थांब तुला सांगते. मी प्ले स्टोर वरून सर्वेज IQ नावाचा एक ऍप डाउनलोड केलाय आणि यात काम खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप दिलेल्या असतील, त्या फॉलो करायच्यात. तुला फक्त सर्वे मध्ये सहभागी व्हायचंय, सर्वे वाचायचाय आणि बरोबर पर्याय निवडून सबमिट करायचाय.
आणि तुझं दररोजचं पेमेंट तुझ्या बँक अकाउंट मध्ये रोजच्या रोज विड्रॉ होणार आणि एवढं करून तू महिन्याला 30,000 रुपयापर्यंत कमवू शकतेस. इथं बरोबर किंवा चुकीचं काहीच नसतं, फक्त तुझं ओपिनियन शेअर करायचं असतं. आणि अजून एक सांगते, या ऍप मध्ये तुला फ्री एज्युकेशन कंटेंट, सॉफ्टवेअर कोर्सेस आणि OTT प्लॅटफॉर्म सुद्धा मिळेल. पण हा ऍप डाउनलोड कुठून करायचा? अगं हा ऍप प्ले स्टोर वर तर आहेच, पण यापेक्षाही सोपं माझ्या बायो मध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड कर. लगेच डाउनलोड करते आणि पुढच्या वेळेस मी तुला बर्थडेला गिफ्ट घेऊन देते.